देअर, आजचा मेन्यू आहे व्हाईट सॉस पास्ता. सो लेट्स गो फॉर शॉपिंग. काय तितक्यात आम्ही सामान आणलं, त्यामुळे तर मी 5-10 वेळा पास्ता खाल्ला असता, पण बनवायचे माझा चूल आहे ना, म्हणून लेट्स बिगिन. तो हिअर वी आर. स्टेप 1, पास्ता बॉईल करायचा आहे. पास्ता आपल्याला फक्त 90% बॉईल करायचा आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्या आपण पास्ता, एवढूसा मीठ आणि ऑइल. मग लाईट करूया. जोपर्यंत पास्ता बॉईल होतोय, लेट्स कट टू व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्सचं नावाचं आपल्याकडे आहेत मशरूम, शिमला मिर्च आणि पार्सले तर भेटलं नाही, पण तुम्ही बेसिल आणि कॉरिअँडर, जे की तुलस आणि कोथिंबीर दोन्ही जर मिक्स करून टाकलं तर एकच प्रपोर्शन होतं. आता आपण पास्ता छानून घेऊया, पण त्याच्यामधनं 1 कप पाणी जर वाचवून ठेवा आफ्टर यूजसाठी. हे छानल्यानंतर जरा थंड्या पाण्याने धुवून साईडला ठेवा, जोपर्यंत तुम्ही वेगळी प्रिपरेशन्स करताय. सगळी प्रोसिजर केली होती. हे बघा, असं काहीतरी दिसतंय. ओके, टेक अ क्लोज लुक. कॅमेरा ना उचला. तुम्ही इन्ग्रेडियंट्स एक वापरता ऐकून घ्या, जे की पास्ता आपण ऑलरेडी गरम केलेले आहेत, म्हणजे उकलवले आहेत. ते झालं. त्याच्यानंतर बटर लागेल तुम्हाला परत, आणि जर तुम्हाला बटर नसेल यूज करायचा तर तुम्ही ऑइल पण यूज करू शकता. मग परत आपल्याला कांदा लागेल, कॅप्सिकम लागेल, लसूण लागेल, आणि पार्सले तर मला मार्केटमध्ये भेटलं नाही, तर मी त्याच्याबदले टाकले कोथिंबीर आणि बेसिल लीव्स. मग आपल्याला लागेल मशरूम, आणि हवाला मायोनीज यूज करते मी, आणि आपल्याला उकळलेलं दूध पण लागेल विथ मैदा. ओके, हे सगळं जवळ ठेवा. अँड ऑल्सो चिली फ्लेक्स अँड ऑरिगॅनो. ओके, ते तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ते टेस्ट यायला. दूध उकलवलंच नव्हतं, तर दूध उकलत ठेवूया. आणि हां, मशरूम जर तुम्ही अगोदर कापून ठेवत असाल ना, तर ते पाण्यामध्ये ठेवा, नाही तर ते कल्लू कोयले होतील. ओके, तर जोपर्यंत दूध उकलतं तोपर्यंत आपण हे सगळे व्हेजीज फ्राय करून घेऊयात. ओके, तर त्यासाठी मी टाकलं आहे 1 टीस्पून तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये टाका कांदा आणि लसूण, दोन्ही पण चांगलं स्टर करून घ्या. चांगला त्याला गोल्डनिश टाईप कलर येऊ द्या. ब्राऊन पण नाही आला पाहिजेत, गोल्डनिश म्हणजे असं नावाला शिजवा. त्यानंतर सगळ्यात टाका तुम्ही ऑलरेडी चॉप केलेले व्हेजीज, जसं की शिमला मिर्च, परत काय केलेलं आपण मशरूम टाकलेला, आणि बेबीकॉर्न, अरे स्वीट कॉर्न, मक्का यार, मक्का टाका त्याच्यामध्ये. चांगलं सगळं शिजवून घ्या प्रॉपरली, आणि मग नंतर ते साईडला ठेवून द्या. ओके, तर आता आपण बनवत घेऊया ॲक्च्युअल पास्ता. त्याच्यामध्ये टाकूया आपण 2 चमचे बटर. अरे लो फ्लेमवरतीच करा, नाही तर जळून जाईल. हे आपण बटर मेल्ट केले, त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडासा मैदा. मग टाकूया दूध. आणि जोपर्यंत तो घट्ट नाही होते ना, तोपर्यंत त्याला असं स्टर करत राहायचं, आणि त्याच्यामध्ये लंप पण नाही पडले पाहिजे, आता मग मजा नाही. लंप पडलेले आहेतच, तेच काढायचं काम चाललं आहे. पण जर नाही पडावं त्यासाठी तुम्ही आहे ना, अगोदर ना दूध टाका आणि त्याच्यावरती मैदा टाका, मग ते जरा ऑलरेडी डिझॉल्व होऊन जाईल. माझ्यासारखी अशी मेहनत करायला नाही लागेल. फायनली कुछ हद तक रिमूव्ह झालेले आहेत. तर आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया चीज क्यूब, मायोनीज. सेम मेथड. परत आपण ते स्टर करूया. थोडासा फास्ट करा गॅस, म्हणजे कसं पटापट करू. ॲड करायचं म्हणजे पास्ता ॲड करा, थोडंसं पाणी जो आपण मगाशी ठेवलेला, मिक्स करून घ्या. त्याला सगळीकडे लागलं पाहिजे तसं. हां, ॲड करा आपण मगाशी ते बनवलेला मसाला. मसाला हा ॲक्च्युली व्हेजीज. दिसतं तर मस्त. मग ॲड करा त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स. ॲड करा ऑरिगॅनो.
ॲड केलं थोडंसं सॉल्ट. मिक्स. स्मेल्स मम्मा मिया. रिअली परफेक्टो. तर रेडी आपला पास्ता. So this is how our pasta looks like. हा बघा, this is how our pasta looks like. Now let's test. Mamma mia. तुम्ही नक्कीच ट्राय करा. ओके, लेट मी एन्जॉय माय पास्ता. बाय बाय.